दोडक्याची भाजी आपण नेहमीच करतो, डाळ दोडका किंवा फार फार तर थोडा मसाला टाकून. नेहमीच्या दोडक्यापेक्षा वेगळी भरली दोडक्याची भाजी करूया. मसाला अगदी वेगळ्या पद्धतीने दाखवलेला आहे, तुम्हाला नक्की आवडेल. दोडका घेतलेला आहे. आता दोडका खूप जास्त कोवळा घ्यायचा नाही, खूप जास्त जून घ्यायचं नाही, मध्यम दोडका घेतलेला आहे. आता दोडका आपण कापून घेऊया. शिरा काढून घ्यायच्या दोडक्याच्या आणि दोडका कापून घ्यायचा. आता वरती जी रेस दिसते ही जून असते रेस, याच्यामध्ये धागे असतात. हा भाग काढून घ्यायचा, खूप जास्त हिरवा भाग काढायचा नाही. आता ह्या हिरव्या भागामध्ये पण चव असते, खूप जास्त क्लीन नाही करायचा. आता ही वरचा जो धागा असतो तो काढून घ्यायचा आपण. दोडक्याच्या शिरा मी काढलेल्या आहेत. ह्या काय करायच्या, धुवायच्या आणि थोड्याशा भाजून घ्यायच्या. ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं, जिरे टाकायची, मिरची टाकायची आणि ठेचून घ्यायचं. आपण ज्याप्रमाणे मिरचीचा खरडा करतो त्याप्रमाणे ह्याची चटणी करायची. एकदम छान लागते चटणी ही. दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. खूप जास्त शिरा काढायचा नाही, हिरवा भाग असाच ठेवायचा, खूप जास्त पांढरं करायचं नाही याला. आता याला कट करून घ्यायचं. आता कट करताना थोडेसे लांब आकारामध्ये कट करूया. अशा पद्धतीने इतक्या साईजचा कापलेला आहे हा. आता याला 4 भागामध्ये कट करूया पुन्हा एकदा. आता खूप जास्त खालीपर्यंत कट नाही करायचा, इतका अर्ध्यापर्यंतच कट केलेला आहे हा. आता याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा. अशा पद्धतीने हे सर्व दोडके कापून घेऊया. एक मोठा कांदा घ्यायचा आणि बारीक कापून घ्यायचा. कांद्याची चव ग्रेव्हीला चांगली येते. टोमॅटो घेतलेला आहे, तो पण बारीक कापून घ्यायचा. सुकं खोबरं घेतलेलं आहे, आलं लसूण घेतलेलं. तर सुकं खोबरं, आलं लसूण पाणी न घालता वाटून घ्यायचं एकत्र. कढीपत्ता घेतलेला. जिरे टाकूया सुरुवातीला. जिरे तडतडले की कांदा टाकून घेऊया. आता आपण मसाला करून घेऊया दोडक्याचा. तेल जास्त नाही टाकलेलं मी, 2 चमचे तेल टाकलेलं आहे. कांदा एकदम ब्राऊन कलरवर भाजून घेऊया. अतिशय वेगळ्या पद्धतीने मसाला दाखवते मी हा. झाकण ठेवूया, म्हणजे कांद्याला वाफ आली की लगेच कांदा भाजेल. कांदा छान ब्राऊन रंगावर भाजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण खोबरं, आलं लसूणचं वाटण केलं होतं ते घालूया. असं सुकं वाटून घ्यायचं. सुकं जर मसाला असेल तर दोडक्यामध्ये व्यवस्थित भरता येतो. जर मसाल्याला पाणी असेल तर व्यवस्थित भरला जात नाही, त्यासाठी आपण सुकं वाटून घेतलेलं आहे. आता खोबरं आहे ते 2 मिनिट तेलावर परतून घेऊया कांद्याबरोबर. खोबरं व्यवस्थित परतलं गेलेलं आहे कांद्याबरोबर. गुलाबी रंगावर खोबरं भाजलेलं आहे. आता हा टोमॅटो घालूया. आता टोमॅटो फक्त मऊ करून घ्यायचं खोबऱ्याबरोबर. थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो. खोबरं, कांदा, टोमॅटो व्यवस्थित मिक्स झालेला आहे. 1-2 मिनिट ह्याला वाफ येऊ द्या. टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे. आपण इतर मसाले टाकून घेऊया. शेंगदाण्याचा कूट 1 चमचा टाकलेला आहे. हळद टाकूया 1/2 चमचा. गरम मसाला टाकूया 1/2 चमचा. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकूया 2 चमचे. सर्व एकत्र मिक्स करूया. आता 1 मिनिटभर परतून घेऊया आणि गॅस बंद करूया. हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. थोडासा कोमट करून घेतला तरी पण चालेल. गॅस बंद केलेला आहे. अशा पद्धतीने लांबट आकारामध्ये सर्व दोडके कापून घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये मसाला भरून घेऊया. दोडका अर्ध्यावरच कापायचा. खूप जास्त खाली टाकला तर तेलामध्ये पण तो सगळा विरघळून जातो आणि तुटतो. आता जास्त दाबून पण भरायचं नाही, दोडका एकदम नाजूक असतो. हलक्या हाताने दोडका भरून घेऊया. आता दोडक्याचा आपण सर्व मसाला भाजून घेतलेला आहे. मसाला भाजल्यामुळे दोडक्याला छान चव येते, एकदम टेस्टी दोडका होतो. अशा पद्धतीने सर्व दोडक्यांमध्ये मसाला भरून घेऊया. 4 चमचे तेल तापलेलं आहे. मोहरी टाकूया 1/2 चमचा. मोहरी तडतडलेली आहे. तीळ टाकूया 1 चमचा. तीळ टाकल्यामुळे भाजी एकदम खमंग होते. तीळ तोंडात आले की भाजी एकदम टेस्टी लागते. तीळ उडलेले आहेत. कढीपत्ता टाकूया. हिंग टाकूया. आता आपण जे दोडके भरून घेतले होते ते टाकूया. मसाला वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. भाजी अतिशय वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे. एकदम चविष्ट होते भाजी ही. आपण डाळ दोडका नेहमीच करतो किंवा मसाला टाकून दोडका करतो. अशा पद्धतीने भाजी केली तर वेगळ्या चवीची भाजी होते एकदम. सर्व दोडके टाकलेले आहेत. गॅस मोठा करायचा आणि 2 मिनिट दोडका सर्व परतून घ्यायचा. हलक्या हाताने दोडका परतून घ्यायचा. मोठ्या गॅसवर 2 मिनिट दोडका परतलेला आहे. तर दोडका परतल्यामुळे थोडासा आकसलेला आहे, तो थोडासा बारीक दिसत आहे. आपण दोडका भरल्यानंतर थोडासा मसाला उरलेला आहे, तो मसाला दोडक्यावर टाकून घेऊया. असा दोडका छान परतून घ्यायचा. उरलेला मसाला टाकलेला आहे आणि मसाल्याबरोबर पुन्हा दोडका एकदा परतून घेऊया. हलक्या हाताने करायचा दोडका परतताना, नाहीतर सर्व मसाला बाहेर येईल. दोडका व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. गरमच पाणी टाकायचं, गार पाणी टाकायचं नाही. एक अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया. आत्ताच भाजी चमचमीत दिसत आहे. बघितल्यानंतरच खावीशी वाटणारी आपली दोडक्याची भाजी आहे ही. त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांसाठी दोडका शिजवून घेऊया. आता मध्ये मध्ये 1 ते 2 वेळा दोडका हलवून घ्यायचा, म्हणजे सर्व बाजूनी व्यवस्थित शिजला जाईल. दोडक्याची भाजी बघूया कशी झालेली आहे.
5 ते 6 मिनिटानंतर दोडका व्यवस्थित शिजला गेलेला आहे. दोडक्याच्या भाजीला तेल सुटलेलं आहे. आता खूप जास्त पातळ नाही केलेली, खूप जास्त घट्ट नाही केलेली, अशा पद्धतीने भाजी झालेली आपली. मस्त चमचमीत अशी दोडक्याची भाजी आपली तयार आहे.